रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजने विठ्ठल बनवा माधव बनवा लोचने सुख झाले वो साजने विठ्ठल बनवा माधव बनवा सुखताचे जोडे मरणे विठ्ठल आवडे विठ्ठल बनवा माधव बनवा सर्व सुखाचे आगाला सर्व सुखाचे आगाला सर्व सुखाचे आगाला सर्व सुखाचे आगाला कंठेरा हो नाम अंगे भरोनिया प्रेम 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 कंठेरा हो नाम अंगे भरोनिया प्रेम अंगे भरोनिया प्रेम अंगे भरोनिया
अनुपतित शरण अनुपतित शरण अनुपतित शरण संताचे पाये ठेवे वेळो वेळा डोहे ठेवे वेळो वेळा डोहे ठेवे वेळो वेळा डोहे द्यावे काही दाना अनुपतित शरण अनुपतित शरण अनुपतित शरण तुका मने तरे भव सिंधु कसरे भव सिंधु कसरे भव सिंधु कसरे ऐसे जावे काही दाना अनुपतित शरण अनुपतित शरण अनुपतित शरण कंठीरा हो नाम कंठीरा हो कंठीरा हो नाम कंठीरा हो नाम कंठीरा हो नाम कंठीरा हो नाम भरो निया प्रेम हृदय भरो निया प्रेम ऐसे जय काही दान ऐसे जय काही दान हृदय भरो निया राम हृदय भरो निया प्रेम ऐसे काही दाना कंठीरा हो नाम कंठीरा हो नाम कंठीरा हो नाम हृदय भरो निया प्रेम हृदय 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 भरो ऐसे देई काही दान हृदय धरो निया प्रेम हृदय धरो निया प्रेम
ऐसे दे काही दाना ऐसे दे काही दाना
कंठेरा हो नाम अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान आलोपतेत शरण संताचे पायी ठेवी वेळोवेळा डोही ऐसे द्यावे काही दान आलोपतेत शरण तुका मने तरे तुका मने तरे भवसिंधू एकसरे ऐसे द्यावे काही दान आलोपतेत शरण विठ्ठला कंठेरा हो नाम अंगे भरोनिया प्रेम ऐसे द्यावी काही दान आलोपतेत शरण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवी करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदमान्य देवमान्य वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्वसंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग झाले राम राज्य उने काय आम्हा झाले राम राज्य उने काय आम्हा काय आम्हा झाले राम राज्य उने काय आम्हा झाले राम राज्य उने काय आम्हा धरणी धरे पिके गाई ओळल्या बसे धरणी धरे पिके गाई ओळल्या मसे राम वेळू वेळा आम्ही गावो 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 राम वेळू वेळा मी गावो वे दळिता कांडिता जेविता गे बाई जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो संभळा उत्तरी वाढवे अंतरे प्रेम सुख कंठेरा हो नाम अंगी भरोनिया प्रेम ऐशी द्यावी काही दान आलोपतेत शरण प्रस्तुत कीर्तनरूपी शिवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसहा परिहार वास्तविक सर्वांना ज्ञात आहे, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं परिहार देणं.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रजी यांच्या जयंती नाम जन्म उत्सवानिमित्त ग्रामस्थ मंडळी नानच श्रीराम भक्त मंडळी यांच्या महान प्रयत्नातून सहकार्यातून चाललेला हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ आणि या नामयज्ञामधली ज्ञानयज्ञामधली आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा संयोजक मंडळीच्या वतीने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडे आलेली आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले महाराज मंडळी, या ठिकाणी उपस्थित आबा आहेत, महाराज आहेत, पुढे वस्तीहून टाळकरी मंडळी, भजनी मंडळी आलेली, ग्रामस्थ मंडळी, पंचकृषीतून आलेली, आणखी काही हरिभक्ती मंडळी, उत्कृष्ट वादक, पीटी मास्तर आणि तुमच्यासारखे देवरूपी श्रोते विठ्ठल विठ्ठल सज्जन हो। रामनवमी ही तशी एक महापर्वणी आहे। एका वर्षामध्ये पर्वकाळाचे 5 उपवास सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये रामनवमी आहे। भागवतामध्ये अशी ओवी आलेली आहे, ते 5 पर्वकाळाचे उपवास कोणते याच्याविषयी। पर्वविशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तमा उत्तम शिवरात। भागवतकार म्हणतात नरसिंह जयंती, वामन जयंती, रामनवमी, गोकुळ अष्टमी आणि महाशिवरात हे पर्वकाळाचे 5 उपवास आहेत। आणि हे उपवास ज्याप्रमाणे आपण एकादशी व्रत करतो त्याप्रमाणेच करावे लागतात। नाहीतर आता देवाचा जन्म झाला सोडा उपवास हे मात्र चल, मला वाटतं तुमचा काला बहुतेक रामनवमी दिवशी आलेला आहे। पुढच्या वर्षी तेवढं दुरुस्त करून घ्या। नाही, मी पाठीमागे 1-2 वेळेस आलतो, त्यावेळेसही मी म्हणालो होतो तुम्हाला की एवढं दुरुस्ती कारण तुम्ही महाप्रसाद त्या दिवशी करत असता, त्याच्यामुळं रामनवमी दिवशी महाप्रसाद चालत नाही। एकादशीचं जसं व्रत आहे त्याचप्रमाणे हे व्रत करावं लागतं, म्हणून पुढच्या वर्षी दुरुस्ती करून घ्या। तेवढी विठ्ठल विठ्ठल सज्जन व सेवा करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा, महाराज अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे इष्ट प्राप्तीसह अनिष्ट निवृत्ती म्हणजेच अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून एक मागणीचा अभिप्राय सादर करतात। विठ्ठल विठ्ठल। आता अभंगाचा विचार केला तर अभंगामध्ये कुठल्या देवाचं नाव घेतलेलं नाही। अभंग 4 चरणाचा आहे, 3 चरणामध्ये मागणी केलेली आहे आणि ध्रुव पदामध्ये ती मागणी पूर्ण करा म्हटलेलं आहे महाराज। पण कोणाकडे मागणी केलेली आहे याचा नामोल्लेख केलेला नाही। तुम्ही म्हणाल तसं अभंग असा आहे, कंठेरा हो नाम अंगी भरोनिया प्रेम ऐशे द्यावे काही दान आलोपतीत शरण संताचे पायी ठेवी वेळोवेळा डोही तुका म्हणे तरे भव सिंधू एकसरी। या अभंगामध्ये महाराजांनी किंवा कोणत्या देवाचं नाव आलेलं। तुम्ही म्हणाल, तुम्ही सुरुवातीला म्हणलं की भगवान परमात्म्याकडे मागणी करतात, या तुमच्या बोलण्याला काय आधार आहे, काय प्रमाण काय? जर बोलण्याला प्रमाणाला आधार नसेल तर आपलं बोलणं देखील व्यर्थ आहे। मी म्हणतो असं नाही, तुकाराम महाराजही तसेच म्हणतात, आधारा वाचून काय सांगशी कहाणी। तर याचं उत्तर, जरी अभंगामध्ये कोणत्या दैवतेकडे मागणी केलेलं नसली, त्यांचं नाव नसलं, तरी ज्यांनी मागणी केलेली आहे त्यांचं नाव आहे। त्याच्यावरून त्यांनी कोणाकडे मागणी केली असं हे ओळखणं अवघड नाही, कारण मागणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत आणि तुकाराम महाराज हे एकनिष्ठ भक्त आहेत। भक्ताचे 2 प्रकार, एकनिष्ठ भक्त, अनेकनिष्ठ भक्त।
तुकाराम महाराज हे एकनिष्ठ भक्त आहेत, म्हणून त्यांची भक्ती काय आपल्या भक्तीसारखी वार बदलला की भक्ती बदलत नव्हती. आपली जर भक्ती सांगायची झाली, सोमवारच्या दिवशी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, भगवान शंकराची भक्ती. लगेच मंगळवारच्या दिवशी अनाधे अंबिका भगवते, अनाधे अंबिका भगवते, बोध परड घेऊन हाती, बोध परड घेऊन हाती, बोध ज्ञानाचा पाजळते, बोध ज्ञानाचा पाजळते, उद उद भक्त नाचते, भक्त नाचते, भक्त नाचते, गोंधळाई हो जगदंबे, गोंधळाई हो जगदंबे, गोंधळाई हो जगदंबे, गोंधळाई हो जगदंबे, मंगळवारच्या दिवशी आदिशक्तीची भक्ती. लगेच बुधवार आला की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, भगवान पांडुरंगाची भक्ती. लगेच गुरुवारच्या दिवशी दिनशिरे सहा हात तया माझे दंडवत, भगवान दत्तात्रयांची भक्ती. शुक्रवारच्या दिवशी लगे जय संतोषी मा फुटाने खा, संतोषी मातेची भक्ती. शनिवारच्या दिवशी शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता, हनुमंतरायाची भक्ती. रविवारी लगेच अहम वाघ्या सोम वाघ्या प्रेमनगरा वारी, सावध भोवनी भजनी लागा देव करा कैवारी, खंडोबाची भक्ती. तुकाराम महाराज हे एकनिष्ठ भक्त. आणि जे एकनिष्ठ असतात ते अनेक निष्ठ नसतात, आणि जे अनेक निष्ठ असतात ते एकनिष्ठ नसतात. आणि भक्त हे एकनिष्ठच असतात. एकनिष्ठ भक्तांकरता संत वाङ्मयामध्ये पतिव्रता स्त्रीचा दृष्टांत दिला. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पतीची या माता अनुसरोनी पतिव्रता, अनायशे आत्महिता भेटेची ते. पतिव्रता स्त्रीचं सर्वस्व पती आहे, तत्व त्याप्रमाणे एकनिष्ठ भक्ताचं सर्वस्व भगवान परमात्मा आहे. आम्हा विष्णुदाचा एकविध भाव, न मनो या देव अनेकाशी. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज एकनिष्ठ भक्त असल्यामुळे भगवान परमात्म्याशिवाय दुसऱ्याकडे मागण्याचा प्रश्नच येत नाही. विठ्ठल सज्जन हो, संसार रूपी विष वृक्षाला दोन अमृतासारखे गोड फळ आहे. एक भगवत भक्ती आणि दुसरा भगवत भक्तांचा समागम, असं गरुड पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. संसार विष वृक्षस्य द्वे फले अमृतो मम कदाचित केशव भक्ती तद्भक्ते समागमाः.
वैज्ञानिक मंडळी परिसाचा शोध लावत असताना विज्ञान वाढलं आणि अमृताचा शोध लावत असताना रसायन वाढलं। याचं काय कारण म्हणाल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जगात स्पृहे आस्वाद एक सार्वभौम पद, न मरणे निर्वाद जगा पडे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जगतामध्ये मरावं कोणाला वाटत नाही आणि प्रत्येकाला श्रीमंत व्हावं। श्रीमंत होण्यासाठी परिसाची आवश्यकता आहे, कारण परीस जर लोखंडाला लावला तर त्याचा लोखंडाचं त्या सोनं होतं। मग 20 रुपये किलोचं लोखंड घ्यायचं, त्याला परीस लावायचा आणि 6-7 हजार रुपये ग्रॅमने ते सोनं विकायचं। श्रीमंत व्हायला काही वेळ लागला आणि अमर होण्यासाठी अमृताची गरज आहे। आता जरी मरावा कोणाला वाटतच नसलं तरी यावत विश्वामध्ये एकमेव सत्य जर काय असेल तो मृत्यू आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निहाळे पाके वडा पसरला से चवडा, जो करोनी माझी वडा आकार गजो, जो मृत्यू ब्रह्मयाचा ग्रास करी, हरे हरा मृत्यू मारी, मृत्यू दुर्जय संसारी, सुरासुरी कापतशी। तुकाराम महाराज म्हणतात, येत नाही उरू आली अवतार, येरते पामर जीव किती। किंवा कबीर महाराज म्हणतात, नव भीमर गय 10 भीमर गय मर गय 7 ढांचे, 10 भीमर गय मर गय 7 ढांचे, 33 मर गय मर गय मर गय कोटी देवता मरे, 33 कोटी देवता मरे, पडे कादरी हस चमका अजब तड़ा खावे, तो का जाने लड़कावे, चमका अजब तड़ा खावे, तो का जाने लड़कावे, तो का जाने अजब तड़ा खावे, तो का। नव भी मर गए 10 भी मर गए, मर गए 18 से 33 कोटी देवता मरे, पडे काल के फाशी। एका नदीला भरपूर पाणी आलेलं होतं आबा। त्या पाण्यामधून एक उंच मानेचा उंट पलीकडनं अलीकडे आला, त्याच्या पाठीहून पाणी पडलं। अलीकडच्या कड्याला काही 10-5 शेळ्या होत्या, त्यातील एक शेळी त्या उंटाला म्हणली, दादा म्हणली, तू पाण्यातून आला, नदीचं पाणी किती फुटी। आता शेळी सुशिक्षित होती, बिचारा उंट काही शाळा शिकलेला नव्हता। त्यांनी सांगितलं, ताई मी काय शाळेत गेलेलो नाही, मी अशिक्षित आहे, त्याच्यामुळं फुटात पाणी मला नाही सांगता येणार, पण मी तुला हे सांगतो, मी आता त्या पाण्यातून पलीकडे अलीकडे आलो ना तर माझ्या पाठीवर पाणी पडलं। आता या शिकल्या सावरलेल्या शिळीला करायला पाहिजे होती उंटाची पाठ किती फूट असेल। ती म्हणली, दादा तुझ्या पाठीवरून पाणी पडलं, मग माझी आळापणे बीजन का। त्या उंटाने सांगितलं, येडी हाळ, माझ्या मदारीहून पाणी पडले, तुझी टीज भर आळापणे कुठं घेऊन बसली। हा दृष्टांत झाला मला कबीर महाराजाच्या प्रमाणाशी याचा सिद्धांत जोडायचा। कबीर महाराज म्हणतात, 9 नारायण काळाने नेले, भगवान परमात्म्याचे 10 अवतार काळाने नेले, 88,000 सिद्ध पुरुष काळाने नेले, तर 33 कोटी नाही तर 33 कोटी। आपण हिंदू धर्मामध्ये म्हणतो 33 कोटी देव, 33 कोटी देव, 33 कोटी देवच नाहीत। जर 33 कोटी देव असते तर आज मी तिला भारत देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या दरम्यान, मग एका देवाला 4-4, 3-3 भक्त तरी वाट्याला आली असते, पांडुरंगालाच 20-25 लाख वारकरी कुठे मिळाले। म्हणून 33 कोटी नाही तर 33 कोटी। कोटी नाम प्रकार 33 प्रकारचे कोणकोणते ते ऐका। 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसून, 2 अश्विनी कुमार मिळून बेरीज 33 होते। ज्ञानेश्वर महाराज तशी एक ओवी होता, ती माझ्या लक्षात आहे ना, ती विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। तेव्हा हे 33 प्रकारचे देवही गेले, तुम्हा मलाही एक दिवस त्या काळाबरोबर जायचंय सज्जन।
म्हणून मृत्यू अटळ आहे. प्रत्येकाला श्रीमंत व्हावं वाटतं, पण गरिबी श्रीमंती कोणाच्या इच्छेवर नाही, तर ती प्रारब्धानुसार आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भाग्याचे नि भडशे, उद्यमाचे निमिषे, संपत्ती जात अपयशे घररिगी. किंवा महाराज म्हणतात, अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी, किंवा प्रारब्धेची जोडी धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट, तुका करिना बोभाट. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रोग काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया. वा. माऊली म्हणतात, रोगी माणसाला रोग आवडत नाही, दरिद्री माणसाला दारिद्र्य आवडत नाही, पण भोगावं लागतं याला कारण प्रारब्ध. पण अजूनपर्यंत ह्या दोन रोगाची निवृत्ती करण्यासाठी वैज्ञानिक मंडळी परिसाचा आणि अमृताचा शोध लावत होते. तो लागलेला नाही आणि भविष्य काळातही लागणार नाही. पण या दोन वस्तूपेक्षा दुसऱ्या दोन वस्तू श्रेष्ठ आहेत हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही. परिसापेक्षा संत श्रेष्ठ आहे, कारण परीस लोखंडाचं सोनं करतो इथपर्यंत बरोबर आहे, पण त्या लोखंडाला स्वतःची जागा देत नाही, स्वतः परीस करत नाही लोखंडाला परीस. पण संताच्या संगतीमध्ये, सानिध्यामध्ये, समाजातला सामान्य मनुष्याला तरी तो संत होतो. आपणा सारखे करीते तात्काळ नाही. संताचे हे देणी, संताचे हे पैसा पैसा आगानपणे, पैसा पैसा आगानपणे, म्हणून लोह परिसाची न साहेब, म्हणून परिसाची उपमा संताला कमी पडते. तर अमर होण्यासाठी अमृताची गरज आहे, पण त्या अमृतापेक्षाही भगवान परमात्म्याचं नाम श्रेष्ठ नाही. नामदेव महाराज सुद्धा म्हणतात, अमृता उडी गोड नाम तुझे देवा. सज्जन हो, राजा हुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड देवा, नाम तुझे देवा. कारण 10 वाजून गेलेत, कीर्तन थोडं सुरू करायला लेट झालेले, कारण त्याच्यामुळं जरा लय प्रमाणाची आता नादी लागायचं नाही. कारण जरी गाडी उशिरा सुटली तरी शहाण्या ड्रायव्हरने ते वेळेवर पोहोच केली पाहिजे. कारण कीर्तन ही हे सप्ताहातलं काही एक दिवसाचा कार्यक्रम, जरी मोठं रोज येत दुसरं येत असलं तरी खांदेकरी तेच असतात. म्हणून कीर्तनात सप्ताहातलं कीर्तन
कीर्तनकारांनी फार भान ठेवलं पाहिजे. वेळचं विठ्ठल तेव्हा राजा परीक्षितीने शमीक ऋषीच्या गळ्यात मेलेला साप टाकला. शमीक ऋषीचे सुपुत्र शृंगी ऋषीला राग येतो. मी का आता जास्त कथाभाग सांगत नाही, ताकापुरतच रामायण सांगणारी वेड्या होईल. आणि शाप दिला शृंगी ऋषीने, माझ्या पिताश्रींच्या गळ्यात ज्याने साप टाकलेला, सर्प टाकलेला आहे, त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक दंश करेल. शापाची कल्पना परीक्षितीला मिळते गौरमुख ऋषीकडून. आणि नंतर परीक्षिती राजे शुकाचार्यांकडे भागवत श्रवणासाठी जातात. कथेच्या सुरुवातीला मला अमृतापेक्षा भगवान परमात्म्याचं नाम श्रेष्ठ हे सिद्ध करायचं. स्वर्गातली देव मंडळी परीक्षिती राजाकडे अमृत कलश घेऊन येतात आणि म्हणतात, हा अमृत कलश तुम्ही घ्या आणि कथामृत आम्हाला द्या. शुकाचार्यांना परीक्षित राजे विचारतात की अमृत आणि कथामृत यातला फरक काय. शुकाचार्य म्हणतात, अमृतामुळे दीर्घता मिळेल, तर कथा अमृतामुळे दिव्यता प्राप्त होईल. अमृतामुळे रोगरहित, म्हातारपण रहित स्वर्गातले भोग प्राप्त होतील, तर कथामृतामुळे जन्म मरणाच्या दुःखाची निवृत्ती होईल आणि परमानंद सुखाची, भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. मग तुला काय पसंत आहे. परीक्षिती राजाने सांगितलं, मग मी कथामृत सेवन करेन. देवाला अमृत मिळालं पण कथामृत नाही. ज्यांची भोगाकडे आसक्ती आहे त्यांना कथामृत कदापि मिळत नाही. ते मिळावं म्हणूनच ते या मृत्यूलोकामध्ये मनुष्य देहाची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोके भावा जन्म महा. आणि हे जाणून महाराज म्हणतात, भगवान तुमचं जे नाम आहे ना ते प्रेमयुक्त माझ्या अंतःकरणामध्ये राहू द्या. कंठी राहो नाम, कंठी राहो नाम, कंठे राहो नाम अंगी भरून या प्रेम. आता महाराज मागणी करत असताना मुखावट नाम यावं म्हणून मागणी करत नाही, तर नाम राहू म्हणतात. म्हणजे महाराजांच्या मुखावाट, तो श्री मुखावाट नाम येत असावं पण ते राहत नसावं. आता मुखावाट नाम येणं तितकीशी काही अवघड गोष्ट नाही, पण आलेलं नाम अखंडत्वाने अंतःकरणात राहणं हे खरं महत्वाचं आहे. म्हणजे योग महत्वाचा नाही तर क्षम महत्वाचा आहे. मुखावाट नाम येणं हा योग आहे आणि आलेलं नाम अखंडत्वाने अंतःकरणात राहणं हा क्षम आहे. म्हणून महाराज म्हणतात, कठीण योगावनी क्षम ओकलिया होतो श्रम. उत्तरार्धात दृष्टांत दिला महाराजांनी. खाणं पिणं सोपं आहे पण पचवणं अवघड आहे. काही तरुण एकत्रित आले आणि त्यांची पेढी खाण्याची स्पर्धा लागली. एकाने 2 किलो पेढे खाल्ले
पण शेवटचा पेढा खात असताना अगोदर खाल्लेल्या पेढ्यांनी लगेच बाहेर उड्या टाकल्या. खाणं सोपं आहे, पचवणं अवघड आहे. तसं नाम येणं मुखावाट सोपं आहे, पण अखंडत्वाने अंतकरणात राहणं अवघड आहे. लग्न करणं सोपं आहे, पण आयुष्यभर प्रपंच सुखात करणं अवघड. पैसा मिळवणं सोपं आहे, पण मिळवलेला पैसा व्यवस्थित सांभाळणं अवघड. तसा विठ्ठल विठ्ठल तसं राहो म्हणण्यामध्ये अखंडत्व. भगवान परमात्म्याचं नाव आठवतंय, पण ते अखंडत्वाने अंतकरणात राहत नाही. विसरण्यापेक्षा आठवणं चांगलंय, पण न विसरणं सर्वात चांगलं. मी काय बोललो ते लक्षात आलं का? विसरण्यापेक्षा आठवणं चांगलं, पण न विसरणं सर्वात चांगलं. एक इस्लाम राजा, अतिशय धर्मनिष्ठ आणि नीतीने राज्य करणारा, त्यांच्या धर्मामध्ये ज्या काय विधी आहेत ते नित्यनेमानं करणारा होता तो राजा. एक दिवस राजा नमाजसाठी राजवाड्यातून मस्जिदमध्ये निघाला आणि तेवढ्यामध्ये एक फकीर साधू अवली महात्मा राजवाड्यात येतो. आता इस्लाम धर्मामध्ये अशी पद्धती आहे, धार्मिक विधीला जाताना पाहुणा जरी घरी आलेला असला तरी त्याला नेण्याची पद्धती आहे. पण मी इस्लाम धर्मातलं सांगतो, आपल्यात याच्या उलटी, आपल्यात नित्य नेमानं येणारा पाहुणा येईल त्या दिवशी गैरहजर होतो. एखाद्याला विचारलं, रात्री काय दिसले नाही कीर्तनाला, पाहुणा आला होता ना. आता पाहुण्याला जर कीर्तनाला आणलं असलं तर पाहुण्याची कवा याच्या 10-5 पिढ्या नरकात गेले असते. बरं, त्या पाहुण्याला बिचाऱ्याला चल म्हटल्यानंतर नाही म्हटला नसता, कारण याच्या घरचं 2 घास अन्न खाल्लेलं होतं. पण न येण्यासाठी काहीतरी कारण लागतं. म्हणून तो राजा त्या फकीर साधूला म्हणाला, चलो नमाज. फकीर साधू त्या राजाला म्हणाले, नमाज नमाज तो मूर्ख लोक पडत आहे. आता राजाला हे बोलणं पटलं नाही, पण नमाजची वेळ झाल्यामुळं राजा काही वादविवाद न करता मस्जिदमध्ये निघून गेला. नमाजून मस्जिदमधून घरी आल्यानंतर त्या फकीर साधूजवळ बसला राजा, सत्संगती केली आणि त्या फकीर साधूला म्हणाला, हो तुम्ही फकीर आहात, खुदासाठी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे आणि तुम्हाला नमाजला म्हणजे प्रार्थनेला मी चला म्हटलो तर तुम्ही म्हणता नमाज तो मूर्ख लोक पडताय. मग जे देवाची आठवण करतात ते मूर्ख आणि जे आठवण करत नाही ते शहाणे आहेत का? तो फकीर महात्मा म्हणाला, मी असं कुठं म्हणालो की जे आठवण करत नाहीत ते शहाणे आहेत म्हणून? मी काय म्हणलो, जे आठवण करतात ते मूर्ख आहेत. आठवण कोणाला करावी लागते? जो विसरलाय त्याला. सकाळी उठवावं कोणाला लागतं? जो झोपलाय त्याला. सोडावी कोणाला लागतीस? जो घेत असन त्याला. मला कधी, तो फकीर साधू म्हणला, मला कधी देवाचा विसरच पडत नाही. आठवायची काय गरज? तुझा विसर न व्हावा. आणि देवाचा विसर न पडणं म्हणजेच कंठे राहो नाम. आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला थोडे विशेषण दिली, मोठेपणा दिला. भगवान तुम्ही नुसते चतुर नाहीत, चतुराचेही शिरोमणी आहात. चतुरात शिरोमणी तुझला वंद्याचे खाणे, मुकुट सकळ माने धन्य तो ते विठोबा. चतुरात शिरोमणी तुझला वंद्याचे खाणे, मुकुट सकळ माने
तुम्ही चतुराचेही शिरोमणी आहात. आता चतुर म्हणजे शहाणा नाही. शहाणा असं पण शहाणा चतुरच असतो असा नाही. शहाणपण वेगळं आहे, चातुर्य वेगळं आहे. चातुर्य हे डोळ्याने दिसत नाही, तर तो अंतकरणाचा गुण आहे. मग तुम्ही म्हणाल जर दिसत नाही डोळ्याने तर ओळखायचं कसं, तर लक्षणाने ओळखावं लागतं चातुर्य. कारण काही गोष्टी अशा आहेत की त्या लक्षणावरून सिद्ध करावं लागतं. हवा दिसते का? नाही. मग दिसत नाही म्हणजे नाही का? जर हवा नसती तर मीही कीर्तन सांगितलं नसतं, तुम्ही ऐकलं नसतं, आपण कायमचे झोपलेले राहिलो असतो. थंडी दिसते का? नाही. पण थंडी वाजायला लागली की आपण गरम कपडे अंगामध्ये घालतो, शिकण्यासाठी शेकोटी पिटवतो. तसं चातुर्य हे लक्षणावरून ओळखायचं. आता चातुर्याचे सगळेच पुरस्कार बहुतेक बिरबलाकडेच गेलेले आहेत. आता तो खरंच बिचारा चतुर होता किंवा नव्हतं हे आपल्याला माहीत नाही, पण त्या गोष्टी वाचल्यानंतर वाटतं की हा चतुर असला पाहिजे. सांगतो एखादा नमुना. शेजारच्या राज्यातील राजा बादशहाचा मित्र होता. त्या राजाने बादशहाला पत्र लिहिलं, तुमच्या राज्यामध्ये फार बुद्धिमान हुशार मंडळी आहेत, तेव्हा असं करा, आम्हाला 10 मातीचे घट भरून अक्कल पाठवा, कारण आमच्या राज्यात माणसं भरपूर आहेत पण अकलीची उणीव. बादशहाने दरबार भरवला आणि म्हणाला, शेजारच्या राज्यातील माझ्या मित्राने 10 मातीचे घट भरून अक्कल मागवलेली आहे, तेव्हा कोण पाठवते? आता जी अकलेचे कांदे वाटणारी होती, तुम्ही अक्कल कुठं पाठवता येत असती का? ती का पाठवायची वस्तू आहे का? आता अक्कल पाठवायला बी अक्कलच लागते ना. जर नसली तर नसलच अक्कल तर काय पाठवतील? कोणी तयार होणार? शेवटी बादशहाने बिरबलाला म्हणाला, तू पाठवतो का? बिरबल म्हणला, पाठवतो, पण त्याला त्याच्यासाठी 2-3 महिन्याचा कालावधी लागेल. कारण अक्कल जमा करायची, ती भरायची, त्याची व्यवस्थित पॅकिंग करायची, त्याच्यासाठी 3 महिने लागतील. आता कोणी तयार होत नव्हतं. बादशाह मला, ठीक आहे बाबा, 3 महिन्यांनी कोणी पण दी पाठवू. बिरबलाने काशीफळ भोपळे लावले आणि त्या भोपळ्याला लहान लहान फळं आल्यानंतर बाजारातून 10 कोरे माठ घेऊन आला आणि त्या तोंडातून ते लहान लहान फळं माठाच्या आतमध्ये सोडले. पुढे थोड्या दिवसात ते भोपळ्याची फळं माठाच्या आतमध्ये जवळजवळ भोपळ्याच्या आकाराचे झाले. त्याचे देठ कापले, व्यवस्थित पॅकिंग केली आणि दिले पाठवून. आणि त्या राजाला सांगितलं, एक निरोप दिला की याच्यातली अक्कल काढून घ्या आणि आमचे जे माठ आहेत ते काहीही नुकसान न करता आहेत तसे पाठवून द्या, कारण ती अक्कल साठवायची माठ. आता अक्कल काढता येईल? ह्याला चतुर म्हणायचं. अजून एखादा सांगतो नमुना. बरं वाटतं, असली कीर्तन जरा बरी लागते, तर तो महाराज शाना होतो. विठ्ठल विठ्ठल. बादशहाचा मेहुणा त्याच्या बहिणीला म्हणजे बेगमला नेहमी म्हणायचं की मी तुझा सक्का भावी. तेव्हा बादशहाला असं म्हण की बिरबलाच्या ऐवजी मला प्रदान कर. एक दिवस बेगम बादशहाला म्हणाली, तुम्ही बिरबलाच्या ऐवजी माझ्या भावाला का प्रदान करत नाही? बिरबल म्हणाला, तुझ्या भावाचा प्रधान पदाचा काय येता ती प्रधान होण्यासाठी त्याला लायकी लागते, हुशारी लागते, कर्तबगारी लागते. प्रधान करण्यासारखा तुझ्या भावामध्ये कोणता गुण आहे ते मला सांगा. त्याच्याकडे फक्त खायचा आणि झोपायचा एवढा 2 गुणाशिवाय दुसरे गुणच नाही. पण बेगम काय करणार? शेवटी बादशाह म्हणला, असं करू, पण त्याची परीक्षा घेऊन नंतर ठरवू. बादशहाने एक पत्र लिहिलं, ते सील केलं. बिरबलाला आणि त्या मेहुण्याला बोलवून घेतलं, सांगितलं, हे पत्र घ्या, शेजारच्या राजाला देऊन या. फक्त एक करा की मध्ये कोणीही वाटेत हे पत्र राजाशिवाय कोणी फोडू नका. ह्या दोघांनी पत्र घेतलं, त्या राजाकडे गेले. त्या राजाने दरबार भरवला, यांची ओळख करून दिली दरबारामध्ये. यांनी ते पत्र त्या राजाजवळ दिले. त्या राजाने फोडलं आणि त्याच्या प्रधानाला वाचायला लावलं. त्या पत्रामध्ये बादशहाने असं लिहिलं होतं की माझ्या आदेशानुसार हे पत्र वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी यांना दोघांनाही फासावर द्यावं. तो राजा बादशहाचा मंडलिक राजा होता. त्याने या दोघांना टाकलं नजर कैदेत, कैद केलं.
बादशाहच्या मेहुण्याला पहिला अटॅक येऊ गेला. बिरबल विचार करत होता की राजाने हे पत्र का लिहिलं असावं बादशाहाने. तेवढ्यात बादशाहाचा मेहुणा बिरबलाला म्हणाला, प्रधान तूच का राहिला, पण हिथून आता सुटायचं. बिरबलाने ओळखले की फासावर जायचं कारण हे प्रधानाचंच पद. बिरबल म्हणला, आता प्रधान संपलंय आपलं. म्हणलं, प्रधान आपण आपल्या देशातले प्रधान, आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आपली हिथं तुझी कबर आणि माझी समाधी बांधून तयारी. पण बादशाहाचा मेहुणा फार हातापाया पडायचा आणि म्हणायचा काहीतरी करून पण इथून सुटायचं. बघा बिरबल म्हणला, प्रयत्न करतो, पण याच्यासाठी आपल्याला एक नाटक करावं. बादशाहाचं म्हणजे एकच काय, मला 10-5 नाटकं करू. म्हणला 10-5 नाटकं करून. बिरबल म्हणला, आपल्याला काही नाटक पार्टी नाही उभी करायची, एकच व्यवस्थित कर जगायचं असलं. मी काय सांगतो ते व्यवस्थित ऐक आणि ते व्यवस्थित तशी त्या पद्धतीने तू वाग दाखव करू. म्हणला उद्या सकाळी बिरबल म्हणला आपल्याला ते वधस्तंभापाशी फाशी देण्यासाठी नेतील. दोघाला काही बरोबर फाशी देणार नाही. तुला फाशी द्यायला लागलं की मी म्हणेन मला अगोदर फाशी दे, आणि मला अगोदर फाशी द्यायला लागली की तू म्हणायचं मला अगोदर फाशी दे. बादशाहाचा मेहुणा मग याने हे केले काय म्हणजे हे काय केली होती नंतर पाहून, जगायचं असलं तर व्यवस्थित कर. दुसऱ्या दिवशी या दोघांनाही वधस्तंभापाशी नेला. अगोदर बिरबलाला फाशी द्यायला लागली. बादशाहाचा मेहुणा नाही म्हणलं मला अगोदर फाशी. बिरबल म्हणायचं नाही अगोदर मला फाशी द्या. हा म्हणायचा अगोदर मला द्या, तो म्हणायचा अगोदर मला द्या. त्या बादशहाने विचार केला की फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून जिल्हा कोर्टातून हायकोर्टात, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात, सुप्रीम कोर्टातूनही राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करतात. आणि यांची तर अगोदर फासावर जाण्यासाठी स्पर्धा लागली. तो बादशाह तो राजा म्हणाला, कारण म्हणला तुम्हाला जीवनाचा कंटाळा आलाय काय. बिरबल म्हणाला, राजे तुम्ही मूर्ख आहात. जर आमच्याकडून काही गुन्हा घडला असता बादशाहाने आम्हाला तिथंच फासावर दिलं नसतं का. आमच्या देशामध्ये वधस्तंभ नाही, पण आजचा जो दिवस आहे ना तो कपिला षष्ठीचा योग आहे. आज जो अगोदर फासावर जाईल तो पुढच्या जन्मात राजा होणार, आणि जो दुसऱ्यांदा फासावर जाईल तो प्रधान होणार. आता मला वाटतं प्रधान आहे मी म्हणून राजा व्हावं वाटतं. बादशहाच्या मेहनत वाटतं प्रधानाऐवजी डायरेक्ट राजा व्हावं, आणि जो आम्हाला फाशी देईल तो आमचा नौकर होणार. त्या राजाला करंट लागला. मला मी काय मूर्ख आहे का तुमचा नौकर व्हायला. मी तुम्हाला फासावरच देणार नाही. मी का सांगितलं, चतुर जो कठीण प्रसंगातून मार्ग काढतो त्याला चतुर म्हणतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात, भगवान तुम्ही चतुराचे शिरोमणी आहे, म्हणून तुमचं जे नाम आहे ते प्रेमयुक्त माझ्या अंतःकरणात अखंडत्वाने राहू द्या, आणि हेच दान तुम्ही मला द्या. अभंगाचं द्वितीय आयचं द्यावे, आयचं द्यावे काही दान, आयचं द्यावे, आयचं द्यावे काही दान. ऐशे द्यावे काही दान, आलो पतित शरण. आता महाराज या अभंगामध्ये दान मागतात. दानच का मागितलेलं आहे, तर याचं उत्तर असं, दान मागण्यामध्ये मागणाराचा अधिकार पाहिला जात नाही. जर महाराज म्हणाले असते भगवान मला पगार द्या, तर भगवान परमात्मा म्हणाले असते तुकाराम महाराज पगार देण्यासाठी तुम्ही अगोदर काय काम केलंय ते सांगा म्हणजे पगार मागा.
तसं दान देण्यामध्ये मागण्याचा अधिकार मागणाराचा पाहिला जात नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण भगवान परमात्माने जगद्गुरु तुकाराम तशी ठकास मारली. भक्त कर्मापासून परावृत्त होऊ नये म्हणून देवाला भक्ताला काही द्यायचं नाही ही देवाची नीती आहे. कारण कर्म हे भोगूनच संपावं लागतं. कर्म तसं भोगून संपावं लागतं. कर्माचा त्याग करून चालत नाही. कुणी अशी शंका घेईल? कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे कर्माचा त्याग करतात ते मूर्ख आहेत. खंते करते कर्माचे ते गावंडे गावंडे म्हणजे मूर्ख. कुणी असं म्हणलं कर्म तर सूक्ष्म आहे. नकळत जीवाकडून कर्म घडतं. नकळत घडलेलं कर्म जीवाला भोगावं लागतं. भीष्माचार्यांनी रस्त्यावर पडलेला सरडा रथाच्या खाली चेंगरून मरू नये म्हणून बाणाने रस्त्याच्या बाजूला टाकला. तो सरडा एका काटेरी काठीवर पडतो. परिणाम भीष्माचार्यांना अंतकाळाच्या समयाला शरपंजरीवर देह ठेवावा लागतो. वास्तविक जाणून बुजून तो काठीवर टाकलेला नव्हता भीष्माचार्यांनी. त्याचा प्राण वाचवण्यासाठी तो बाजूला टाकला. पण नकळत कर्म घडलं भीष्माचार्यांकडून. आणि नकळत घडलेलं कर्म भीष्माचार्यासारख्या महान साधूला भोगावं लागलं. आणि माऊली तर म्हणतात खंती करती कर्माची ते गावंडे का. तर याचं उत्तर असं, कर्म करत असताना कर्म जर ब्रह्मार्पण बुद्धीने केलं तर जीवाला कर्म बाधक ठरत नाही. म्हणून शांतीब्रह्म नाथबाबा म्हणतात सहज कर्मे झाली ती ब्रह्मार्पण. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विधी ते पाळीत निषिदाते गाळीत मज देऊन जाळीत कर्म फळेत कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद या दोन्ही नावे बंद कर्मचा घे. कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफळाचा त्याग केल्याशिवाय जीव कर्मबंधनातून मुक्त होत नाही. म्हणून आणि भक्ताचं कर्म परत भोगण्यासाठी थोडंही शिल्लक राहू नये म्हणून भक्ताला काही द्यायचं नाही ही देवाची नीती. आणि काय मागितल्यानंतर भगवान परमात्मा नाहीच म्हणू शकत नाही हे तुकाराम महाराजांना चांगलं माहीत. म्हणून महाराज म्हणतात भगवान तुम्ही दाते आहात. मी मागणारा याचक आहे. दात्याने देत असताना मागणाराचा अधिकार पाहायचा नसतो. कारण जर याचक विनमुख गेला तर काय होईल. अपमानिल्या अतिथी ने सुकृताची संपत्ती. म्हणून हेच दान देगा देवा. किंवा अभंगामध्ये महाराज म्हणतात आयशे द्यावे काही दान. दुसरा एक मुद्दा असा आहे की भगवान परमात्मा सर्व काही देण्यामध्ये उदार आहे. बिभीषणाला लंकेचं राज्य दान दिलं. सुग्रीवाला किष्किंधा नगरीचं राज्य दान दिलं. एवढंच नाही तर आपले सर्व गुण भक्ताला भगवान परमात्म्याने दान दिले. येशे थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती. अवदारे देवने करणा हातीत कीर्ते दिगंते मिरवली. ज्ञानी उपदेशला चतुरानन ऐश्वर्य वाढविला अर्जुन. वैराग्य सुखाते बोधून ब्रह्म सनातन पाते. एवढा उदारी पण एका गोष्टीमध्ये अतिशय कंजूस आहे. ज्या भक्ती प्रेमाने इष्ट प्राप्तीसह अनिष्ट निवृत्ती म्हणजे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंद सुखाची प्राप्ती होते ते भक्ती प्रेम निष्काम सेवा करणाऱ्या भक्ताशिवाय अन्य कोणालाच देत नाहीत. म्हणून आयशे द्यावे काही दान. आणि उत्तरार्धात महाराज म्हणतात आलो पतित शरण. आता महाराजांच्या जर अधिकाराचा विचार करायचा झाला
तर तुकिता तुलने से तुका से आले तुकिता तुलने से तुकिता तुलने से ब्रह्म तुका से आले तुकिता तुलने से मनोने रामेश्वर मनोने रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु सदानंद मूर्ती आरती तुकारामा। हे उद्गार हे कोणी म्हटलेलं आहे की ज्या रामेश्वर शास्त्रीने ज्याचा 5वा वेद म्हणून अशी ख्याती असा अमृततुल्य गाथा दगड बांधून इंद्राणीच्या डोहात बुडायला लावला त्या रामेश्वर शास्त्रींचे उद्गार येते। रामेश्वर शास्त्री म्हणतात मी जगद्गुरु तुकाराम महाराजाची तुला ही भगवान विष्णूशी केली। एका पारड्यामध्ये भगवान विष्णूला बसवलं तर दुसऱ्या पारड्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना बसवलं। पण काय झालं ब्रह्म तुकाशी आली आणि तुका ब्रह्माशी आले दोन्ही सारखेच होते। आणि असा महान अधिकार जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असतानाही महाराज म्हणतात आलोपतीत शरण। तर याचं उत्तर असं महाराज देवाकडे मागणी करत असताना तुमची आमची भूमिका घेऊन मागणी करतात म्हणून म्हणतात आलोपतीत शरण। आणि महाराज म्हणतात माझं जे मस्तक आहे ना ते नेहमी संताच्या पायावर संताचे पाय संताचे पाय संताचे पायी ठेवे विळू विळा डोही सज्जन संताच्या दर्शनातून विनय आदर भाव श्रद्धा अनन्यता शरणागती असे अनेक भाव प्रगट होतात। संताच्या दर्शनामुळे आयुष्य वाढतं, संताच्या दर्शनामुळे विजयश्री प्राप्त होते, संताच्या दर्शनामुळे ज्ञान प्राप्त होतं आणि संताच्या दर्शनामुळे बलनाम शक्ती प्राप्त होते। पहिला मुद्दा संताच्या दर्शनामुळे आयुष्य प्राप्त होतं। महामुनी मार्कंडेय ऋषी हे 5 वर्षाचे असताना एका ज्योतिषकाराने त्यांच्या वडिलाला मार्कंडेय ऋषीचं सत्य भविष्य सांगितलं की या बालकाचं आयुष्य फक्त 6 महिने शिल्लक राहिले। मार्कंडेय ऋषीचे वडील मुरकुंडू ऋषी चिंतेत पडली। मार्कंडेयाला वेळेच्या अगोदरच यज्ञ पवित केलं आणि सांगितलं दिसल त्याचं नम्रतापूर्वक दर्शन घ्यायचं। एक दिवस त्यांच्या घरी सप्त ऋषी येतात आणि मार्कंडेय ऋषी हे सप्त ऋषीचं दर्शन घेतात आणि सप्त ऋषी आशीर्वाद देतात आयुष्यमान भव। पण आशीर्वाद दिल्यानंतर वशिष्ठ ऋषी अंतर्ज्ञानाने जाणतात अरे या बालकाचं आयुष्य तर 6च महिने शिल्लक आहे।
आणि आपण तर याला आशीर्वाद दिला आयुष्यमान हो. साधू महात्म्याचा आशीर्वाद आहे, खोटा तरी कसा होणार. म्हणून सप्त ऋषींनी मार्कंडेयाला बरोबर घेतलं आणि सत्यलोकामध्ये त्या सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाकडे गेले. सत्यलोकात गेल्यानंतर मार्कंडेय ऋषीने ब्रह्माजीचं दर्शन घेतलं आणि ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला आयुष्यमान भव. वशिष्ठ ऋषी ब्रह्मदेवाला म्हणाले, व तुम्ही जो आशीर्वाद दिलाय तोच आशीर्वाद आम्ही देखील या बालकाला दिलेला आहे, पण तुम्ही लिहिलेलं भविष्य सांगतंय की या बालकाचं आयुष्य फक्त 6 महिन्याचं शिल्लक आहे. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं, या बालकाने साधू महात्म्यांच्या दर्शनाच्या सामर्थ्याने काळाला जिंकलेला आहे, हा बालक चिरंजीव होईल. परिणाम मार्कंडेय ऋषीला 21 कल्पाचं आयुष्य प्राप्त झालं. ब्रह्मदेवापेक्षाही जास्त आयुष्य. ब्रह्मदेवाचं आयुष्य भागवत ग्रंथाच्या आधारे 2 परार्ध. आता परार्ध ही संख्या आपल्याला माहीत नाही, आपल्याला फक्त कोटीपर्यंतच्या संख्या माहिती. पण त्या कोटीच्या पुढे खर्व, निखर्व, जल्दी, आद्य, मध्य आणि परार्ध ह्या संख्या जुन्या काळात शाळेमध्ये या शिकवल्या जायच्या. एक परार्ध म्हणजे एकावर 17 शून्य एवढे वर्ष. ब्रह्मदेवाचं आयुष्य 2 परार्ध, 2वर 17 शून्य एवढ्या वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाचं. एवढे वर्ष झालं म्हणजे महाप्रलय होतो, विश्वाचा मसनवाटा होतो. पुराणात महाप्रलयाचं असं वर्णन आलंय बा, ज्यावेळेस महाप्रलय होणार असतो त्यावेळेस आकाशात 12 सूर्य उत्पन्न होतात. आता एका सूर्याच्या उष्णतेने आपल्याला नको नको केले. 12 सूर्याची उष्णता काय म्हणत असेल. भगवान शंकर आपला 3रा नेत्र उघडतात आणि त्या नेत्रातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर येतात. संपूर्ण विश्व हे जळून भस्म होतं. स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये फक्त राख शिल्लक राहते. ब्रह्मदेव हा महाप्रलय डोळ्याने पाहतात, पण सांगायला परत शिल्लक राहत नाही, त्याच्यात त्यांचाही नाश होतो. मार्कंडेय ऋषीने हा महाप्रलय पाहिला, नंतर दुसऱ्या ब्रह्मदेवाला तो सांगितला आणि ब्रह्मदेवाने तो व्यास महाराजांना सांगितला आणि व्यास महाराजांनी पुराणाच्या द्वारे तुम्हा आम्हाला सांगितला. विठ्ठल संतांच्या दर्शनातून आयुष्य वाढ. तुम्ही म्हणाल महाराज लय मागलं सांगितलंय तुम्ही. अहो हे कलियुग, हे कलियुगातलं तुम्हाला सांगतो. आज 700 वर्षापूर्वी सच्चिदानंद बाबाची प्रेतयात्रा चालली होती. सच्चिदानंद बाबाची पत्नी सती जाण्यासाठी बरोबर होती. इकडे पैठणहून शुद्धीपत्र घेऊन निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताईची दिंडी समोरून येत होती. सच्चिदानंद बाबाच्या पत्नीला वाटलं जाता जाता साधू महात्म्यांचं दर्शन घ्यावं म्हणून माऊलीच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. सच्चिदानंद बाबाच्या पत्नीने हात जोडले, म्हणले महाराज हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या. सच्चिदानंद ते ज्ञानेश्वर महाराज म्हणले, आई साहेब तुम्ही काय बोलता हे मला कळालं नाही. सच्चिदानंद बाबाच्या पत्नीने सांगितलं, ही प्रेतयात्रा माझ्या पतीची आहे आणि मी आता सती जात आहे. माऊलीने सांगितलं, माझा आशीर्वाद तसा खोटा ठरला. तुझ्या पतीचं नाव काय ती मला अगोदर सांग. म्हणजे सच्चिदानंदा. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, जो सद आहे, चिद आहे, आनंद स्वरूप आहे, तो मरलच कसा. खांदेकऱ्याला ताटी खाली ठेवायला माऊलीने उद्गारली, म्हणाली सच्चिदानंदा बाबा उठ. सच्चिदानंद बाबा ताटीवर उठून बसले आणि त्याच सच्चिदानंद बाबांनी निवाशे या गावामध्ये, तुमच्या नगर जिल्ह्यातच येत आहे, ती ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लिहिण्याचं काम
हे सचितानंद बाबाने केलं. तशी ओवी सचितानंद बाबा अत्यादरे लेखो झाला विठाला विठाला. संतांच्या दर्शनाने विजयश्री प्राप्त होते. महाभारतीय युद्धामध्ये पांडव सेना आणि कौरव सेना कुरुक्षेत्रावरती युद्धाच्या तयारीने समोरासमोर आलेले आहेत. रणवाद्य वाजत आहेत. आता थोड्याच वेळाला युद्धाला प्रारंभ होणार. तेवढ्यामध्ये धर्मराजे आपल्या डोक्यावरचा मुकुट, जे अंगात जे चिलखत होतं, कवच होतं, ते रथावर काढून ठेवतात. पायात चप्पल न घालता कौरव सेनेकडे निघतात, चालवा लागतात. त्यांच्या पाठीमागे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे चारही भावंडे त्यांच्यासारखेच कौरव सेनेकडे धर्मराजाच्या पाठीमागे निघतात. त्या दुष्ट कौरवांना वाटलं की आपली अफाट सेना पाहून पांडव घाबरलेले आहेत, नक्की आपल्याला शरण आलेत. कारण कौरव सेना ही पांडवांपेक्षा 1.5 पट होती. पण पांडव हे अगोदर द्रोणाचार्याकडे गेले, दर्शन घेतलं आणि धर्मराजे म्हणाले, गुरुदेव माफ करा, आम्हाला तुमच्या विरोधामध्ये युद्ध करावं लागत आहे. द्रोणाचार्यांचा अंतःकरण कळवळं आणि आशीर्वाद दिला, तुमचा विजय निश्चित होईल. वर्म सांगितलं, जोपर्यंत माझ्या हातात शस्त्र आहे तोपर्यंत मला कोणीही जिंकू शकत नाही. पण एखादी दुःखद बातमी जर मला सांगितली तर माझ्या हातातलं शस्त्र खाली राहील आणि मग मला सामान्यातला सामान्य मनुष्य जिंकेल. नंतर पांडव भीष्माचार्याकडे जातात, दर्शन घेतात आणि धर्मराजे भीष्माचार्यांना म्हणतात, पितामह, आम्ही तुमच्या विरोधात युद्ध करत आहोत, तेव्हा आम्हाला तुमचे आशीर्वाद आहेत. भीष्माचार्यांनीही तुमचा विजय होईल म्हणून असा आशीर्वाद दिला. धर्मराजे म्हणले, हे कसं शक्य आहे? भीष्माचार्य म्हणाले, अरे तुम्ही जर मला नमस्कार केला नसता तर कदाचित पराजितही झाला असता. पण ज्या वेळेस तुम्ही मला दर्शन घेतलं, नमस्कार केला, त्याच वेळेस विजयश्री तुमच्या पाठीकडे आलेली आहे. वेळेवर माझ्या मृत्यूचे रहस्य तुम्हाला सांगेल जा. नंतर पांडव कृपाचार्यांकडे जातात, दर्शन घेतात. कृपाचार्यांचंही अंतःकरण कळवळतं आणि विजयी भव आशीर्वाद देतात. धर्मराजे हात जोडतात, म्हणतात, गुरुदेव तुम्ही आमच्या विरोधात आहे आणि आमचा विजय कसा शक्य आहे? कृपाचार्याने सांगितलं, मी चिरंजीव आहे, पण रोज देवाला सकाळी प्रार्थना करील की या विनयी पांडवांचा विजय हो. नंतर पांडव आपले सख्खे मामा शैल्यांकडे जातात, दर्शन घेतात. शैल्य मामा म्हणतात, बाळा हो, मी तुमच्या मदतीला सैन्य घेऊन येत होतो रे, पण वाटेत धूर्तपणाने दुर्योधनाने माझ्या आणि माझ्या सैन्यांची सेवा केली आणि मला त्याच्या बाजूने जावं लागलं. पण माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. भगवान कृष्णानंतर सारथ्यामध्ये माझा नंबर आहे. कर्ण ज्या वेळेस युद्धाला येईन त्यावेळेस त्याच्या रथाचं सारथ्य मला करावं लागेल. मी वाटेल ते बोलून कर्णाचं मनोबल कमी करील आणि अर्जुन कर्णाला मारेल. 18 दिवस महाभारती युद्ध झालं, पण साधू महात्म्याच्या दर्शनाच्या सामर्थ्याने विजय पांडवांचा झाला. विठ्ठल संतांच्या दर्शनामुळे ज्ञान प्राप्त होत. शांतीब्रह्म नाथ बाबा रामायण ग्रंथ लिहित होते आणि रामायणाचं उत्तरकांड लिहिणं बाकी होतं. नाथ महाराजांनी आपली इहलोकीची यात्रा संपवायचं ठरवलं. नाथ बाबांचे सुपुत्र हरिपंडित, त्यांना वाटलं वंश परंपरेने हे उत्तरकांड रामायणाचं लिहिण्याचं नाथबाबा मलाच सांगतील. म्हणून हरिपंडित गेले नाथबाबांकडे आणि नाथबाबाला म्हणाले, बाबा तुम्ही जाणार आहात, रामायणाचं उत्तरकांड लिहिणं बाकी आहे, ते कोण लिहिणार? नाथबाबांनी ओळखले की आपल्या बाप्याला गची बाधा झाली. कारण हरिपंडित जरी पंडित होते तर नाथबाबा हे संत होते. सांगितलं, हरिपंडिता, अरे उत्तरकांड तर माझा गावबा लिहिल. आता गावबा म्हणजे काय विद्वान शिष्य होता असा नव्हता. रोज पुरणपोळी नाथबाबाच्या घरी जेवायला मिळत होती म्हणून थांबल्याला गडी. नाथबाबाने गावाला बोलून घेतलं. गावबाने नाथबाबाचं दर्शन घेतलं. नाथबाबा महाराजांनी
गावबाच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, गावबा आम्ही आता जात आहोत, रामायणाचं उत्तरकांड लिहिणं बाकी आहे आणि माझं अपुरं राहिलेलं काम तुम्हाला करायचं आहे बरं का. आणि रामायणाचं उत्तरकांड गावबाने लिहिलं. संताच्या दर्शनाने ज्ञान प्राप्त होतं आणि संताच्या दर्शनाने बलनाम शक्ती प्राप्त होते. हनुमंतरायाच्या आलिंगनामुळे भीमदादा वज्रदेही बनले. आणि म्हणून संताचे पायी ठेवे वेळोवेळा डोहे. आणि महाराज म्हणतात, जर तुमचं नाम माझ्या अंतःकरणात अखंडत्वाने राहिलं, संताचं दर्शन माझ्या जीवनात घडलं तर काय होईल. तुका माने तारे, 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 तुका माने तुका माने तारे, तुका माने तारे, तुका माने तारे, तुका माने तारे, भवसिंधु एकच रे, भवसिंधु एकच रे, भवसिंधु एकच रे, हे भवसिंधु एकच रे. ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान. ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे
आलो पतीचं शरण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर सज्जन हो, महाराज म्हणतात जर एक 5 मिनिटात तुम्हाला शेवटच्या चरणाचा संदर्भ लावतो आणि शेवीला पूर्णविराम. 5 मिनिटं जास्त घेतो मी तुमची क्षमा मागून. जर प्रेमयुक्त अंतःकरणाने माझ्या अंतःकरणामध्ये तुमचं नाम राहिलं, संताचं दर्शन जर मला प्राप्त झालं, तर मी हा संसार सागर सहज तरून जाईल. भवसिंधू, भवनदी, कर्मनिधी, मायानिधी, संसार सागर हे एक अर्थवाचक शब्द आहे. आता महाराजच एका ठिकाणी म्हणतात, तुकाराम महाराज, संसार सिंधू हा दुस्तर, न उल्लंघवे उल्लंघिता पार, बहुत वाहिलो दूर, न लगेची तीर पहिले थी. ते सांगतात की संसार सागर तरून जाणं कठीण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक स्वयंबुद्धीचे बाही, रिघाले तयाची शुद्धीची नाही, एक जानवेच्या डोही गर्वेची गिळी, एकी यजन क्रियाची पेटी, बांधून घातली पोटीत, ते स्वर्ग सुखाचे कपाटे शिरकोणी ठेले, एकी मोक्ष लागाव्याची आशा, केला कर्मबाह्याचा भरवसा, परिते पडिले ओळसा विधिनिषेधाचा. पण असा जरी हा संसार सागर दुस्तर असला तरुण जाण्यासाठी, तरी भगवान परमात्म्याने आपली नामरूपी नौका भक्तांना या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी सज्ज केलेली आहे. नामाच्या सहस्रवरी नावा या अवधारी, सजोनिया संसारी तारू झालू, म्हणून कंठे राहो नाम. आता संतांच्या दर्शनाने संसार सागर कसा तरुण जाता येतो? तथा संसार म्हटलं की आपल्या डोक्यात घरदार, बायका, मुलं, शेतीवाडी, कुत्रे, मांजर, गाडगं, मडकं, गोधड्या, वळकाट्या सर्व काही लक्षात येतात. पण संत महात्म्याला संसार म्हणत नाही. संसाराचा 2 प्रकार, एक वेष्टी संसार आणि दुसरा समिष्टी संसार. संत वाङ्मयामध्ये काही ठिकाणी या देहाला संसार म्हटलं. देहादिक संसारी सर्व मांडिले शे गुंफिरे,
ज्ञानेश्वर महाराजांची बोली. तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारिक. काही ठिकाणी जन्म मरणाला संत वाङ्मयामध्ये संसार म्हटले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आगाऊ पजने आणि म्हणे हे साचची जे का मानणे तो जीव लोकू मी म्हणे संसारान. तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा जन्मावेन किती व्हावे फजित. तर काही ठिकाणी संत वाङ्मयामध्ये अहंकाराला संसार म्हटले. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर येर काय ती बापुडी कीर अहंकाराची जोडी. बुद्धी म्हणजे काय, हा वास कुठून झाला किंवा यातील आत्मा कोण, जगत कसं आहे याचा निर्णय न झाल्यामुळे होणारा मोह त्याचं नाव संसार. हा व्यष्टी संसार, जगत पसारा हा समिष्टी संसार. तर संताच्या दर्शनाने कसा तरुण जाता येतो, तर सज्जन हो. जीवाला अज्ञानामुळं जीव नाही त्याला देहाला ज्याच्या संबंध देहामुळं नाही त्यालाच माझं म्हणत आहे आणि मी म्हणत आहे. आणि संत महात्मे हे ज्ञानाची शिरोमणी आहेत. म्हणून संत महात्मे ज्ञानाच्या योगाने जीवाचं ते अज्ञान बाजूला काढतात, घालवतात, त्याला ज्ञानदृष्टी प्राप्त करून देतात. आणि हा देह तुझा नाही, हा पंचमहाभूताचा आहे, तू देहापेक्षा वेगळा हे सिद्ध करतात. त्याचप्रमाणे मृत्यू हा तुला नाही, मृत्यू हा देहाला आहे, तू अमर आहेस हे सिद्ध करतात ज्ञानाने. अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे न मना देह माझा मग भरवसा कळे. आणि अज्ञानामुळे नाही त्याचा जो अहंकार अभिमान झालेला आहे तो ज्ञानाने तो अज्ञान रूपी अहंकारही घालून टाकतात. म्हणून संताचे पायी ठेवे वेळोवेळा डोई आयशे द्यावे काही दान आलोपतीत शरण सज्जन हो. झालेली शिवा ज्यांच्या जयंतीनाम जन्म उत्सवानिमित्त चालू आहे ते मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रजी यांच्या चरणावर सर्व साधू संत तुमच्यासारख्या देवरूपी श्रोतेच्या चरणावर समर्पित करतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. याच्यामध्ये काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे योग्य आहे ते गुरुजनांचा आहे, साधू संतांचा आहे ते जीवे धरा. अयोग्य आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. बोलण्याच्या भागात ओघामध्ये काही अतिरेक झाला असेल, अपशब्द गेले असतील तर आई वडिलांचा अंतकरण देऊन ती माझी मला परत करा. न्यून्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनत. आता काय चालतं. विठ्ठल जय जय Thank you.